दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 21/4/2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह भडगाव इथं भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण तहसीलदार भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आलं। तसंच त्याच दिवशी दुपारी 4 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव तालुक्यातील संपूर्ण 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदापैकी 1/2 सरपंच पदे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली। भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण याप्रमाणे। नमस्कार। आज दिनांक 21/4/2025 रोजी पंचायत समिती भडगाव या ठिकाणी आपलं जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे 49 ग्रामपंचायती आहेत त्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी 50% जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी सभा घेण्यात आलेली होती। त्यामध्ये आपल्या टोटल 49 पैकी 25 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। तर अनुसूचित जातीसाठी 6 जागा होत्या, त्यापैकी 3 महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी 8 जागा होत्या, त्यापैकी 4 जागा ह्या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झालेल्या आहेत। ओबीसीसाठी टोटल 10 जागा होत्या, त्याच्यापैकी 5 ओबीसी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहे आणि जनरल 25 पैकी 13 जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत। आणि या ठिकाणी जो तहसीलदार भडगाव यांनी या ठिकाणी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण जे हे आहे आरक्षण ते डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी 4 वाजता महिलांसाठीचं जे सरपंच पदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं। धन्यवाद सर। बापूराव शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव।